आयोजकांच्या मार्फत. अभि दलवी पहिला चेंडू खोलवर टप्पाचा चेंडू टाकला गेलाय. पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. अभि दलवी याने जर सलग 3 षटकार ठोकले, षटकारांची हॅट्रिक जर घेतली, पूर्ण केली, संदेश बुरकुंड यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. बघा चेंडूला टॅप केलाय. चेंडू सेफ झोन मध्ये तिकडे ट्रॅव्हल्स झाला. दिनेश आले तिकडे. चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात आणि आपण पाहतोय की आता या 2 धावेने धावफलकाला सुरुवात ही झालेली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी आपण हा पहिला सेमीफायनल पाहतोय. पहिला सेमीफायनल जय गणेश गवलीपाडा आणि आई अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या 2 संघादरम्यान ही पहिली सेमीफायनल या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. धावा लागत 2, चेंडू टाकून झाले 3. खूप सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतो या स्पर्धेचं. बघा स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडू हा सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावन करता ठोकला षटकार. थँक्यू. हा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि अभि दलवीने हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलेला आहे. सलग 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचा मानकरी ठरेल अभि दलवी. आता कमबॅक केलाय महेश भोर याने. चेंडूला ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा या कंप्लीट झाल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. इथे देखील आपण पाहतोय खूप चांगला फटका देखील गेला. निमेश आहे, मात्र निमेशकडे संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. चांगला प्रयत्न, मात्र चेंडू हा 6 धावन करता निघून गेलाय. षटकार. निमेश थापड दुसरं षटक टाकण्याकरता. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर. जयेंद्र वाघे यांच्या स्टाईल मध्ये आपण पाहतो हा व्हाईटचा इशारा दिला गेलाय. जयेंद्र वाघे ज्यांना डान्सिंग अंपायर म्हणून देखील ओळखलं जातं. एक बघा बॅटचा एज लागला होता तिकडे. संधी होती मनोज कडे, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि आपण पाहतोय की एक सिंगल धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता अवी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. जे बॅट मधून 2 षटकार आलेत. इथे चेंडूला सोडून दिलाय. पंचांनी पुन्हा एकदा सांगितले की हा चेंडू वाईड असणार आहे. व्हाईट बॉल. वाईट चेंडूची हाताळणी झालेली आहे. धावसंख्या एक्स्ट्राने आता 19 या आकड्यावरती 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडूला हुक केलाय. क्षेत्ररक्षक येतो तिकडे. विनय आला होता, मात्र तिकडे झेल सुटला आणि 2 धावा घेण्याची संधी देखील निर्माण झाली. 2 धावा
या पालून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिन द विकेट्स. या 2 धाबा आल्या. या 2 धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 21. इथे बघा इथे देखील मिस्टामिंग झालाय. क्षेत्ररक्षक दिनेश आला तिकडे आणि या दिनेशने खूप चांगला झेल बघायलाय. अवि दलवी याची आता खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर रणजित आलाय. रणजित बुरकुण. इथे बघा हा चेंडू ऑन साईडला खेळून काढला गेला होता. क्षेत्ररक्षक आहे तिकडे किशोर. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव पूर्ण झालेली आहे. एका धावाने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 22 या आकड्यावरती. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकात. इथे आणखीन एक चेंडू वाईड टाकला गेलाय. वाईड बॉल. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉलने धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. इथे बघा खूप चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू निमेश थापड याचा डॉट बॉल. हे धाव चेंडूची सांगता झालेली आहे. अजून शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकामध्ये. इथे देखील आपण पाहतो या व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. हा चौथा चेंडू आपण पाहतो या षटकात व्हाईट टाकलाय. बघा कालच्या दिवसामध्ये महेश भोईर याने एक्स्ट्रा चेंडू टाकले होते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24 धाबा धावफलकावरती लागल्यात. इथे देखील एक खराब चेंडू. आणखीन एक व्हाईट बॉल. पंचांना जास्त कसरत करावी लागते या सत्रामध्ये. सलग आपण पाहतो या ओव्हरमध्ये हा 5वा चेंडू वाईट टाकला गेलाय. आतापर्यंत 10 चेंडू टाकलेत. इथे बघा आता स्लॉट मध्ये आहे आणि राज याने हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. मला वाटतं तिकडे झेल पकडलाय प्रेक्षकाने. बघा झेल पकडलाय. 200 रुपये कमावलेत. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 31 या आकड्यावरती. 31 धावा. पटला तो माझा, नाही पटला तो तुझा. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो 31. कालच्या दिवसामध्ये महेश याने 13 चेंडू टाकले होते. आज निमेश याने 11 चेंडू टाकलेत. धावसंख्या आता आपण पाहतोय जाऊन पोहोचलेल्या 31 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता विशाल आलाय. विशाल थापड.
बघा रणजित भुरकुंड या फलंदाजासाठी बक्षीस जाहीर झालेला आहे. संदेश भुरकुंड यांच्याकडून. पहिला चेंडू आपण पाहतोय. इकडे आपण पाहतोय अपील झाली होती. लेगबाच्या स्वरूपात एक धाव ही कंप्लीट केली गेली. बघा तिकडे संधी देखील निर्माण झाली होती, मात्र मनोज यांच्या हातामध्ये चेंडू तिकडे विसावला नाहीये आणि एक धाव घेण्याची तिकडे संधी मिळाली. धावसंख्या 32. चला टॉस करण्याकरता यायचं आहे प्रवीण अक्षय. चला आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे टॉस करण्याकरता. इथे बघा ऑन साईडला इथे फटका खेळला गेला, एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. या 2 धावा आल्यात. या 2 धावांची धावसंख्या 34 या आकड्यावरती. इथे बघा ऑन साईडला त्या फटका खेचला गेला होता. निमिष आलाय तिकडे. एक धाव कंप्लीट. या षटकात कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल थापड याचं एक फिरकीपट्टू आहे. इथे बघा पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू इथे टाकला होता, मात्र विकेट किपर तिकडे बीट झाला, बॅटर बीट झाला आणि इथे 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या आणि आता 2 या आकड्यावरती आपण पाहतोय धावसंख्या ही निघून गेलेली आहे, ती म्हणजे 37 या आकड्यावरती. पंच बॅटला चेंडू लागला होता. पंच यस, आमच्या स्कोअर पर्यंत थोडासा इशारा बसवायचा आहे. यस, थँक्यू. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. पुढे ससून खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये घेऊन काढणे, एक धाव कंप्लीट झालेला आहे. प्रयत्न होईल जिथे चेंडूला पकडण्यात यशस्वी ठरला आणि पाहतोय की 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 या आकड्यावरती. 39 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 40 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि या 40 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. त्या म्हणजे अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपडा टीमला. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. चला आपण जाऊया टॉस करण्याकडे. जितेश गांगडा. जितेश गांगडा आपण लवकरात लवकर आमच्या स्टेजच्या समोर यायचं आहे. जितेश गांगडा. अंकुश दादा मोकाशी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कोण बोलणार आहे? कारखानपाडाचा कॉल दिला आणि आलाय कारखानपाडा. सकाळपासून कारखानपाडाच कॉल येतोय आणि तेच या ठिकाणी रिझल्ट लागताना दिसतंय. 3 षटकांचा मॅच असेल. काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागचं कारण काय नाही, आम्ही कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न करू. शिलोत्तर संघासमोर तुम्ही भरपूर खेळला असेल, मात्र सुपरपूल मध्ये कधी खेळलात? नाही. तर पहिल्यांदाच शुभेच्छा असतील. पण एवढे लक्षात नाही. शुभेच्छा असतील तुम्हाला. प्रवीण टॉस जिंकल्याच्या नंतर त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तुम्हाला बॅटिंग दिली आहे. तुम्ही जर टॉस काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग.
फिल्डिंग घेतली मात्र आता पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. या वर्षामध्ये ललित चांगला फॉर्म मध्ये आहे. अजय तुमड्याने चांगली बॅटिंग केली आहे मैदानावरती. आज कोणी कमी आहे की मग सर्व बरोबर आहेत? सर्व संघ आहे. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. तर चला शिलोत्तर संघाला प्रथमतः बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. जाऊया ही इनिंग एक सेकंड इनिंग झाल्याच्या नंतर शिलोत्तर आणि वसई न्यू स्टार असा मॅच होणार आहे दुसरी सेमीफायनल. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया सुंदर असं गीत. त्यानंतर प्रदीप लोखंडे यांना ऐकूया. हॅलो. सन्माननीय रामा किरकिरा यांना आम्ही आमंत्रित करतोय. या स्टेजवरती आमंत्रित केलं जात आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी लोखंडे तसेच सुभाषजी मस्कर, बघा संदेश बुरकुंड यांच्याकडून देखील बक्षीस जाहीर झालेला आहे. जो कोणी क्षेत्ररक्षक झेल पकडेल त्याच्याकरता 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे बघा मिस्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आलाय पुन्हा एकदा तिकडे. ऋतिक आला होता मात्र झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावा नाहीतर एकच धाव ही कंप्लीट केली गेली. बघा तिकडे वेगाने धावत सुटला होता तो क्षेत्ररक्षक ऋतिक होता मात्र झेल झालेला नाहीये. महेश भोईर सारख्या एक डेंजरस बॅट्समनला इथे संधी मिळाली आहे. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 3. इथे बघा पूल करण्याचा प्रयत्न बॅटचा एच लागलाय. चेंडू यष्टरक्षकाच्या मागे तिकडे निघून गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता मात्र दुसरी धाव मिळणार नाहीये कारण चांगले क्षेत्ररक्षण झालंय. काय चांगली बॉलिंग इथे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज उंबर साडा करणं जबरदस्त. आपण पाहतोय अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या सीझन मध्ये रँकिंग 1 वरती आहे आणि त्या संघाला नमवण्याचं काम इथे जय गणेश गवलीपाडा संघ करताना दिसतोय. महेश भोईर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. सुरात मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. इथे देखील चेंडू रिधाव येतोय. खूप चांगली बॉलिंग राज करणं इथे आपल्याला पाहायला मिळतोय. राज वेगावरती स्वार झालेला आहे. वेगवान चेंडू टाकतोय. काय जबरदस्त बॉलिंग. टॉस त्यांनी गमावला होता. क्षेत्र बॅटिंग करण्याची त्यांना संधी मिळाली. बॅटिंग करत असताना 39 धावा त्यांनी धावफलकावरती लावल्यात आणि 40 धावांचं टार्गेट आहे. 40 धावा रोखत असताना आतापर्यंत 4 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे बघा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर इथे टाकला गेलाय. पंचांनी सांगितलं का हा चेंडू नो असेल. नो बॉल. आणि रेफर केलाय तिकडे की हा चेंडू नो नाही आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा इशारा काय येतोय कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय की हा नो नाही तर हा वाईड आहे का वो फेर आहे. चला पाहूया. चला पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. या षटकातील 5 चेंडू टाकून झालेत. एक चेंडू हा एक्स्ट्रा टाकलेला आहे. धावसंख्या ही 5. नो बॉल. नेक्स्ट बॉल हा फ्रीड असेल.
महेश भोईर करता. यष्टिरक्षकाच्या मागे तिकडे बघा, हा चेंडू तिकडे निघून गेलाय, थोडासा मिसफीड झाला तिकडे. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे, दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. आणि चांगला कमबॅक इकडं राज करणं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. या दोन धावाला धावसंख्या 7 या आकड्यावरती, 7 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून ही मॅच जिंकण्याकरता 33 धावा या 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. 12 चेंडू 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चला जास्त टीम मिटिंग करू नका, लगेच दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती घेऊन या. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा त्याच्या विरुद्ध आपण पाहतोय जय गणेश गवलीपाडा. हा पहिला सेमीफायनलचा मॅच पाहतोय. पहिला सेमीफायनल, त्यानंतर दुसरा सेमीफायनल गादवी शिलोत्तर ए आणि न्यू स्टार वसई असा होणार आहे. आता 12 चेंडू आणि 33 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. दुसरं षटक टाकण्याकरता विशाल बरफ. सन्माननीय बुध्या बाबर यांना विनंती असेल की आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. तसेच मायकल बरड आपणास देखील विनंती आहे. बघा यावेळेस बघा तिकडे संधी निर्माण झाली होती क्षेत्ररक्षकाला, मात्र त्याच्या डोक्याच्या वळणा चेंडू निघून गेलेला आहे. बाउंड्रीच्या बाहेर पहिल्या बॉलवरती चौकार इथे आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती इथे चौकार ठोकलाय दिनेश थापड या फलंदाजाने. अजूनही 29 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. फुलटा चेंडू आहे, मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारलेली आहे. चेंडूला सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. एक नंबर तुझे कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं टेम्पल, जे पाहिजे ते घे ते घे. बघा या पहिल्या 2 बॉल वरती सामना पूर्णपणे फिरवलेला आहे आणि षटक जे आहे निर्णायक षटक ठरणार आहे दोन्ही संघांकरता. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती. अजूनही आता मॅच जिंकण्याकरता 23 धावा या बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा स्लोअर वन, त्याला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक होता, झेल ड्रॉप आणि हा चेंडू 6 धावांकरता निघून गेलेला आहे. षटकार. थँक्यू डीजे. बघा हा झेल नाही तर मॅच सोडलाय त्या क्षेत्ररक्षकाने. या षटकाला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. अजूनही या 17 धावींची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. क्षेत्ररक्षकाची तिकडे आता बदली केलेली आहे, प्रमोशन केलंय त्या क्षेत्ररक्षकाचं. आणि बघा या क्षेत्ररक्षकाच्या मागे त्याला फ्लाइंग स्लीप मध्ये तिकडे आणून ठेवलंय. साईटला हा चेंडू इथे खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक ऋतिक आला तिकडे, चेंडूला उचललाय, फेकलाय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 15 धावींची गरज आहे.
बघा आणखी एक धमाका, चेंडू सरळ निघून गेलाय, स्कोअर एक बाउंड्री लाईन बाहेर, 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. तर सन्माननीय जगदीशजी माळी साहेबांना विनंती असेल की आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत पेमेंटचे विद्यमान सदस्य आहेत जगदीशजी माळी आणि त्यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. षटकार आलाय. आपण पाहतोय की या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बाउंड्रीज ठोकल्यात, 3 षटकार 1 चौकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 31 या आकड्यावरती. अजून 9 धावींची गरज आहे. इथे बघा मस्त टायमिंग झालाय, झेल घेणं फार गरजेचं आहे. झेल होईल का? पकडलाय, मोक्याच्या क्षणी विकेट मिळालाय दिनेश थापड याची. आता 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 9 धावा. बचना है हसीनों तो मैं आ गया, ये बचना है. बघा शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे मोक्याच्या क्षणी. ही विकेट मिळाली आणि बघा ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय त्याच्याकरता संदेश बुरकुण यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक क्षेत्ररक्षकाला ही कॅश प्राइज त्यांनी जाहीर केलंय. ऋतिक बर्फ तिसरा षटक टाकण्याकरता. महेश करता चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. एक धाव कम्प्लीट झालाय. विशाल आलाय तिकडे, थोडासा जगलिंग झालाय, फंबल झालाय आणि या 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा तिकडे पण पूर्ण केल्यात. बघा महेश भुईर थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला गेला होता. आता 5 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 7 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 5 चेंडू आणि या 7 धावा. ऋतिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे मात्र स्लॉट मध्ये घेतलाय आणि हा चेंडू सरळ फ्लॅट मध्ये पाठवलाय. 6 धावांकरता षटकार. जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले बोले आओ जरा ना यारा चुप के हंस मारे मुझको लुभाती है जवानियां, दिल लुटाती सारी कहानियां, आने लगे जवाब मुझको थँक्यू. चला दुसरा चेंडू पाठवा तिकडे. चला पंचा हा बॉल काय इकडे आलाय. चला राज आपण आतमध्ये यायचंय. राज चला आपण आतमध्ये या. चला बॉल आला इकडे. एका धावेची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता एका धावेची आवश्यकता आहे. इथे बघा बॉलरच्या दिशेने हा चेंडू इथे खेळून काढला गेला तर मात्र विजयी धाव इथे मिळणार आहे. तर इथे सामना अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. तर हार्ड लक जय गणेश गवळीपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द फायनल अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा टीम. बघा ते फायनल मॅच मध्ये आता
इथे प्रवेश केलाय आई अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाड या संघाने. पहिलं षटक राजेचं खूप चांगलं राहिलं होतं, मात्र विशाल बरफ जे षटक होतं ते थोडंसं